हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये. चला, हे बघा, आजची रेसिपी आहे भजी, कांदा भजी. त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. पहिला ओवा, जिरे आणि ओवा, लसूण आणि मिरची, हळद, कोथिंबीर, कांदा असा एकदम बारीक कापून कांदा घेतला आहे उभा, पातळ सुट्टा सुट्टा करून, आणि मिरची पावडर, मीठ आणि त्याच्यासाठी लागणारं बेसन पीठ. चला आपण सुरुवात करूया. लसूण आणि ओवा उकळीत ठेचून घेऊया. थोडंसं आबडधोबड ओवा आणि लसूण ठेचून घ्यायचा. लसूण कुटून घेतलाय आपण आबडधोबड. एकदम टाकते. कांदा एकदम सुट्टा करून कांदा घेतलाय. मस्त अशी कापून घेतली, एकदम छान कमी तिखटवाली आहे. आणि कोथिंबीर, हळद. आपल्याला जेवढं तिखट आवडते तेवढं टाकायचं. कुणाकुणाला आवडते, कुणाकुणाला नाही आवडत. तसं तर भज्यात जास्त तिखट टाकलेलं नाही छान लागत भजी. लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता ही पहिलं मिक्स करून घ्यायचं. कांदा, सगळे मसाले टाकलेले हाताने मिक्स करून घ्यायचे चांगले. पाणी सुटते कांद्याचं. असं काही सगळं मिक्स करून घेतलं. एकदम कांद्याला पाणी सुटलंय. आता ह्याच्यात थोडंसं बेसन पीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. घरच्या डाळीचं आहे आणि घरच्याच गिरणीवर बेसन पीठ दळलेलं आहे, म्हणून चाळूनही घेतलेलं आहे बेसन पीठ. एक प्लेट घेतलं होतं, एवढं उरलंय. पाणी तर टाकलं नाही मी, थोडंसं टाकन. थोडासा शिकोडा घ्यायचा, थोडंसं पाणी, लई नाही पाणी घ्यायचं. जास्त काय बेसन पीठ टाकलं नाही ना, काही नाही, एकदम छान झालंय. आता हे आपण असं ठेवूया. थोड्या वेळ तेल गरम करायला ठेवूया. तेल तापायला ठेवू. कढई ठेवली आणि तेल टाकलं. त्याच्यासाठी लागणारच साहित्य घेतलंय. जाळणं घेतलंय, ताट घेतलंय, चाळणी घेतली आणि तेल खाली पडते, नितळते. तेल तापलंय आपलं. आपण बारीक गॅस करून घेऊया आणि लई बारीक नाही करायचं. आणि असे टाकून घेऊ छोटे छोटे. आता बघा मस्त तेल कडक तापले. आता पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरोघरी भजी होती. तर कुणाची कसे करते नक्की ह्या पद्धतीनं भजी करा तुम्ही. बघा एकदम छान होते. तर जास्त एवढे मस्त झाले. तर पलटी झाली आपली भजी आणि कलर पण छान आलाय. सगळं टाकल्याशिवाय पण चव लागत नाही.
बारीक गॅसवर तळायचे तर चांगले कडक होते. तर एकदम हलके आणि खुसखुशीत कुरकुरीत भजे झाले. तर हो का बघा, असे तळून घ्यायचे म्हणजे लई तेल पण शोषून घेत नाही. तर सुरुवातीला मोठा गॅस करायचा. नका आपण ही अशी काढून घेऊया. बघा एकदम मस्त तळलीत बघा. असे तळायचे, जास्त बेसन पीठ टाकलं नाही काही नाही. एकदम कांदा, एकदम मस्त भजी झाली. तर चवीला सध्या आता खाल्ल्यावर कळण, यासाठी ठेवते, नंतर खाते मी. चला थोडे राहिलेत आता, अर्धे झाले. तर अर्धेच्या वर झाले. फक्त आता एक घाना होईल काढायचा, तळायचा. मोठी कढई घेतली तरी चालते. मी थोडे होते म्हणून छोटी कढई घेतली. पट्टी करता येत नाही बरं का, मोठी कढई घ्यायची. एवढे झाले, एवढेच राहिलेत आता. तळून झालेत आपले. आता आपण मिरच्या तळूया, मोडून घ्यायच्या अशा. नाही तर मिरच्या उडत्या. आता 2 भाग करून घ्यायचे. कमी तिखटवाल्या घेतल्या का लई उडतो का. मस्त मिरच्या तळल्यात, एकदम छान झाल्या. का मस्त मिरची भजे. भजी झाले आणि एकदम छान रेसिपी आहे, साधी सोपी आहे. तुम्ही कशी करतात नक्की सांगा. भज्यासोबत मिरच्या, मीठ टाकून घ्यायचे मिरच्यासोबत. नक्की ह्या पावसाळ्यात माझ्या पद्धतीनं भजे बनवून बघा. त्याला नक्की कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच. बाय.